आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरात पोलिसांनी सलग धडक कारवाया करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे। वाहन चोरी जुगारासाठी गहाण ठेवलेला दुचाकी आणि चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटणाऱ्या टोळीवर कारवाई करत तब्बल 63 मोटारसायकली, 1 सायकल आणि 24 मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तिन्ही कारवायांमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात मालेगाव पोलिसांनी वाहन चोरी विरोधात मोठी मोहीम राबवली। पहिल्या कारवाईत 12 चोरीच्या मोटारसायकली आणि 1 सायकल जप्त करण्यात आली। या प्रकरणी 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दुसऱ्या धडक कारवाईत पोलिसांनी एका तथाकथित मटका किंगचा अजब कारभार उघडकीस आणलाय। मटका खेळण्यासाठी येणारे अनेक नागरिक पैसे नसल्याने स्वतःच्या मोटारसायकली गहाण ठेवत असल्याचे तपासात समोर आले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 51 मोटारसायकली जप्त करत संबंधित अवैध रॅकेट उद्ध्वस्त केले। दरम्यान शहरात चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत टोळीचाही पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून भर दिवसात तसेच निर्जन ठिकाणी नागरिकांना गाठून मोबाईल लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या। या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या पथकाने सापळा रचून 4 संशयितांना ताब्यात घेतले। यामध्ये अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे मालेगाव, प्रदीप दादाजी धिवरे राहणार लखमापूर तालुका बागलाण, प्रेम भटू देवरे तसेच एका 17 वर्षीय विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे। कसून चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 24 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण 3,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या सलग 3 मोठ्या कारवायांमध्ये एकूण 63 मोटारसायकली, 1 सायकल आणि 24 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून अनेक संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे।